कसलं भारी वातावरण दिसायलंय व हिरवं हिरवं गार. तरी बदबद पाऊस नाही पडला. 4-5 महिन्यांनी एकदा पाऊस. हा 4-5 महिन्यांनी एकदा पाऊस आला. 4-5 महिन्यांना आता पडायला ना उली एक एक दिंडी माघार फिरली ना एखादं दिंडी माघार फिरल्यावर पाऊस आला होय. पाऊस आला बी पावसाने की ऊन बी पडून गेलं. ऊन पडले. दिंडी माघार फिरल्यावर झाला ना भक्त माझे लय झाले उगाच ताण. हा हिर डोंगर तर कसला दिसायला लागलाय. भक्ताला काय त्या डोंगर, काय ती झाडी, काय ती आबाळ आणि काय तुम्ही अरे धरू लागणे कसं कुंकड काय काय मी कसं धरलंय मी काय मी धरू लागणे म्हणे काय धरू लागणे तुम्ही चिंता करताना हिचकीत बसताना त्याला मी काय करू. लागणार कुंकड मग मी काय करू त्याला तुम्ही बघा ना. धरून मदत करू लागणे. संसार आतुड्या गुतुड्या कसा काढल्यावर माणसाला झाल्यावर कळतं माणूस तसं. कडवा भिजन बरोबर आहे. ते काय ते इकडून इकडे साईडला टाका इकडून हायचं वळ तेच करायला ना. काढा आता टाका ती शिडी काढा. दिसलं का तेवढीच वैर नाही मालक आपल्याला बरं का. आता शिडी काढा पाहिजे. चांगलं सगळं गेले. शिडी काढा पाहिजे शिडी. गणकी जरा शिडी काढू दम काढी ना. थोडं महाग पडणार त्याला फाटत नाही तर ती टुरकून. मला तर वाटत लागली नवत आणावं लागतं. हां नवं तुम्ही आणा होय माझ्याकडे काय नवं फिवं काय नाही आता. हां हात लावशील बघ. वड किती महाग आहे. हात लाव होय. ती हां वड नाही. हां लावला हात. अरे वड रे बाबा. माझ्याशी इथं काही काम होत नाही माहिती आहे का. नाही 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 कारभारी कारभारी आहे. काम होते ना. कारभारी म्हणून मला सगळं चिताडी केलं व. कारभारी हो कारभारी. हात बी लावा मला नको वाटत. लय दिखणं दिसायला तू तुम्ही आज. एकने नको म्हणू. हां दे म्हण. चिकन म्हणू काय. अहो गावरान भाषा आहे ती देखणं. हां खरं इकडे हे का बरोबर देखणं. चिकन म्हणल्यावर चिकन होते चिकन फ्राय. तुला चिकन खरा वाटलं का. तुम्हीच म्हणाला चिकन हुकलं काय मग. हुकलं तुमचं. तुम्ही हे घेतलं का मोबाईल घेतला का तुमचा. काय म्हणली. मोबाईल घेतला का तुमचा. मोबाईल घेत काय इथं मिळत लागणार म्हणे मला. फाटून गेले सगळं कसं मिळ लागन. खाली येतात बरं का भडकून. बाबू अटकलीनच करावं लागतं कुठलं की. अटकल होती अटकल खरी येईन पुन्हा. भिजन नाही ना. हो पण थोडं वडा अजून थोडं हात लावू का म्हणले तो अशी करायची. आपणच काम केलं. ओके. आणि ही अटकल आली कोणी उघडी आहे ती. ती अटकल एवढी उघडीच आहे. बस बस त्या अलीकडे चवळबरी करा ना मग थोडंसं ते. बाजूला चमकायला लागलं मग आता. ते चमकायला. चमकायला. तुम्हाला भूक लागली का हो? भूक लागली. तुमचा आवाज यायला कसं तरी धुडू धुडू. धुडू धुडू. आवाज खालीच आहे का आता वर ठेवायला. वरी ना हे दोन्ही पगड्या दोन ठेवतो. कसं दोन्ही झिरमाळे ठेवतो ना मग उडायचं नाही. आणि वरी वरी काय वरी वारा आल्यावर जाईन निवडून. हे काय आहेत ना कासरी. हे बघ हे कासरी. दोन्ही पण दोन बैलाला कासरी. पाऊस अजून 2 महिने जायचं आपल्याला. कसं वैरण होईन कशा वैरणीमध्ये पुरण का वैरण. सालावं लागतं ऊसाचा वैरण. हा एवढ्यानं काय होणार आहे. पाला साळावं लागतो पाला. चला ठेंब येते ना मालक. तिथून चवळ होतं फाडून तिथवर आले. चवळ म्हणलं फाडून तिथवर आले. वैरण तिथं होती इतकी आधी. आणि संपत आणि त्याच्या 2 बैल असतात तर मग दोन बैलांची ती म्हैस जर असती का आपल्याला सारखं माझ्या आवडीचं दूध तिला गाभण असताना सांभाळली मी. आणि तिचं दूध सुद्धा तुम्ही खाऊ दिलं नाही काय नाही माहिती का. दूध यंदा पचलं सुद्धा नसतं. कसं काय पचलं नसतं. वैरण आणून हो वैरण आणून पचलं नसतं नाही. कशाला उन्हाळा पडला मी. बिगर खाऊ घालता जनावराला दूध खातेत वय. अरे ह्या टायमाला बैल चराय सुद्धा पाहिजे ना ते. काय इतकं खायला आले. उन्हाळ्यातच पाऊस पडा म्हणतात तुम्ही. लागली सांगायला. एकदा कसं पळत होतं सारखं वैरण. माय तुम्हाला मग म्हणणार होती मी तिकडे डोंगराला जायचे म्हणून. काय तिकडं. अहो डोंगराला जाऊन कसलं हिरवगार वातावरण झालंय. मटण फिटण आणायचं एकदा ते चिकन. किती दिवस झालं चिकन फिकन आणलं नाही काही नाही. त्या तिकडे डोंगराला जायचं मस्त चूल मांडायची बनवायची रानातच. माझी लेकीला येऊ दे ना. लेकीला एवढी हां. आणि काय मी असलं मला खायला वाटायचं नाही. लेकीकडे जाणार आहे पुन्हा तिकडून आलं दोघाला घेऊन येणार आहे.
दीदीकडे जायचं तिकडे जाऊन मस्त पैकी चिकन करायचं 2 दिवस ठेवायचे हा आत खाऊ घालायचे मस्त तिकडे डोंगरावर ठेवायची ती डोंगरावर ठेवायचे लेकीने जर हे व्हिडिओ बघितला तर ती येणारच नाही इकडे डोंगरावर राखण दोघं येणारच नाही इकडे ती लय धटायची कोण्या म्हणे माझ्या इथे त्या दिवशी म्हणते ना मला फोनावर हॅलो आई माझ्या सोन्या गोण्याला लक्ष ठेव अगं झालं का नाही खुरपायचं माय मी मदत केली असते पण मला बसायची येत नाही काय करू काय करावा तू तू चिकन आणा मग मी येते खुरपायला किती 2 किलो लागतं मला चिकन नाही 2च किलो बस 2 किलो चिकनाचा काय उपयोग होणार नाही सगळं रान तोडून जाईल मला उभाट्या पाळी घालावं लागेल मला पण बघा मग आणतात का नाही बसून खाऊ खुरपा नाही परवडत नाही ना खुरपाय नाही पुरवडत नाही का मला नाही काय यायचं खुरपायला काही नाही नाही काय खुरपिलं नाही खुरपीलंय ना कसं म्हणाला तुम्ही तू दाढी मधी मी लाल साडी मधी ब्युटिफुल नाही सुंदर दिसतो आपण जोडी मधी खांद्यावर हात टाकावं लागतं तेव्हा मग जोडी होती का कसे चोरट्याने हात टाकले खेळता हात असं मुडदा आपण धरून त्यांना लाज अरे वाटते बोला ते बोला येतात काढा मग हात लाज वाटते खरं सांगते ना हजारी खरं आपलं जुनं म्हातारे मोठे माणसं होतात तेच बरी आहे ते सगळे लाजतात चोपातात तरी हा तसंच असतं म्हणे आता काय नाही मी त्या दिसतं ते इडू काढलेला इंस्टाग्राम गळ्यात असं करून टाकलेला हात ते लगेच लोक बघून हसायलीच नाही त्याला लयच मी बी लयच हसली बेत 3 बारा बघितला ते इडू लांबूनच आपले व्हिडिओ चालायचे हे दडपणा काय करायचं असं कोटा बांधा पाहिजे ह्या कोट्यामध्ये येऊन बनवू हे तुला ठेवाय पाहिजे याच्यात तुम्हाला नाही का जमायचं मला नाही तुझं कोरडा राहील बघा ना हजार एका डोंगर भर दिसायला चला डोंगरावर ऐका चला डोंगरावर नाही का आलाय म्हणे गवत झाले की आपल्या डोंगरात जावं लागते बैल पिलं काय मोर वरडायला लागले तर हा कसले भारी वाटते. डोंगर आम्ही आहेत म्हणते त्या कोपऱ्यामध्ये रोज मोर नाचतो रोज सकाळी जे 6 वाजता जी नाचाय चालू करतोय ह्या कोपऱ्यात एक असतोय आणि एक तुकडे सोडून खाल्ल्या तुकड्यात एक वाळून गेला नाचून नाचून वाळून गेलाय ते मोर वाळून व्यायाम करायला पाहिजे नाचून नाचून टांगड्या फेगड्या चट वाळून गेल्या पाहिजे मला नाचायची येत नाही काय करू चांगलं 2-2 3-3 तास बारीक चाल धरायची खरं हजार लयच नाचत नाही पाय असं करू करू असं करू तिथं जायला पाहिजे जागा बघायला त्यांची ते थोडं कसे नाचत आहेत म्हणून बरं मला सांगा गवत तेवढं आलं पाहिजे म्हणल्यावर कापूस केवढं लिहा पाहिजे होता काय करते निसर्गानं मागं पुढे केलंय मग गवतच कुठून येणं डोंगरला म्हणतात लय गवतच अवघड नाही झालंय, डोंगरला काय गवतच सांगावं. नाही डोंगराला कापसं बघा हे. लावून आता नुसतं वाट बघायची पाळ्याली इतकं खर्च करून शेतकऱ्याला माहिती आहे आपल्याला तर काय हे नाही जेव्हा शेतकऱ्यांचं पिकन तेव्हा आपल्याला खायला जेव्हा शेतकऱ्यांच्या रानात काही काम असतं तेव्हा का ते मोर हाय तेव्हा का तिथे हाय 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 आलोय बसलेला हाय हाय आलाय बघा तिथं मोर टाइम झालाय म्हणतो बसलाय तेच ओरडत होता वाय 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 आलोय आलोय म्हणत होता बोलायला सोबतीला कोणाला तरी सोबतीला बोलवायला एक वरून असतं एक खालून असतं ते सोबतीला साथीदाराला बोलितो साथीदाराला बोलवलाय का लांडरीला बोलवायला ते नाचायला की त्याच्या भोवताली 4-5 जणी लांडुरी असतात त्यांच्या जवळ लांडर नाही हा बघावं लागेल थांबून ही महिना आलं का अहो ही महिना हजारी खरंच हो का दिसते का दिसायली ना मला तुम्हाला नाही दिसायली हे इकडे 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 हो का हे टकुरावर हे टकुरे संपले अहो तिकडे छुऱ्याकडे नाही बघायचं इकडे इकडे सरळ हे हा दिसलं का दिसते वाज आले कसं पाणी पिऊ का हे त्याला पाणी पितात होय अरे सूर्य पाणी म्हणे सूर्य पाणी सूर्य ऊन कसलं पडलं बघ कुठं लय पाणी पितात शेंबूड होईन पुन्हा काय माय आपल्याला फिल्टर बसवायचं का हो घरात हा फिल्टर बसवायचं ते आधी होऊ दे ना कोणचं तलाप नाही काय नाही पोस्टर नाही फिल्टरच बसवायली तसं नाही व मला वाटलं तुम्ही म्हणता हो तू पिचीन फिल्टरचं पाणी आणि मला पाचीन रानातलं पाणी नाही, आता ते पंखे लावायचे आकडा बनवलेला नाही ना डबके टाकलेले कोणच्या त्याला आकडा आकडा टाकून फिल्टर द्यावा लोंब करून तिला पंखे टाकाय पंख्याच्या जागा फिल्टर लोंब करून टाकायचे एक आकडा घेऊन म्हणजे कमून प्लस्तर केलं नाही म्हणून आणि काहीच नाही ना फिल्टरच लावायला निघाली म्हणायला लागले हो तरी म्हणजे जा मालक बायकोला नुसतं हो म्हणलं तर तेवढं समाधान वाटत असते माहिती का हो
काय लगे कुठली गोष्ट घेतात ते लगे मला लगे कुठली गोष्ट घ्या म्हणलं की पुढं पुढं म्हणतात. अरे हो तरी म्हणतोय ना नाही हो कुठं नाहीत हो म्हणत. मी चालले आता राग राग मी येतो तुझ्या मागं मागं. गाडीवर बसल्यावर पडन इथं पावसाळ्यामध्ये मी. सगळा चिखल झालाय गाडीच घसरल्यावर. मालक एवढं नाही ग ओलं झालं बसू का मालक ओलं नाही एवढी वाट. रस्ता ओला नाही मला भेव वाटायला लागले इकडं. लयच भारी दिसायला लागले. आव बघा नाही तर हाय केवढंच ओलं आहे पुढं. बरं ते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. वाळलेलं होतं घेतलं पाणी. हो का ते पुढं बघा ओलं आहे. काय निष्ठ ती बघा निष्ठ आहे का. थांबा आता ती 2 दगड आहेत मला तिथं बसू द्या. बसायचंय ना. पूर्ण रान वाळलं होतं एवढं पाऊस पडला की लगेच बघा ना हे लय राईट कापूस झालाय बघा. नुसतं ह्याला पाणी नाही काय सुद्धा नाही. नुसतं निसर्गावरला पाऊस आहे. ह्यांना पाणी आहे बघा. हं? बाई. त्याला जर पाणी आता पाऊस चांगला थळथळ सारखा पडला का आपला कापूस येतो. मी बी बसले तुमच्यासारखी चांगली चालवा. हा, आता बसतो चांगली नाही वाईटच चालली. असं नाही व पावसाचं म्हणायले पावसाचं आपण कधी चली ना आता बांध पावसात बी पाणी चालूच आहे. एखादा बांध आला सरकलं निसटलं वलं आहे रान. हा पाणी आता चालू आहे. वलं आहे आता लाईट टायमावर लाईट हो का शेवटी पाणी आता चालू आहे आता चालू आहे. जाम बस तुम्हाला धरलं बघा एका हाताने कापूस लई स्टार्ट झाला नाही. फवारी केली काय काय केलं गेली त्यांना बरं ठिबक लावले. ठिबक लावले. मी म्हणते पाणीच नाही त्याला दिलं. 10,000 खर्च केला पुढं बघा हो तुम्ही पुढं बघा 10,000 रुपये खर्च केला ना पुढं बघा तिला येलं गडा बदा बदा पाणी. त्याला तर जोडले की मालक आपल्याला जर शेती असती आपण बी असाच ऊस लावला असता कारखान्याला गेला नसता काय का नाही. पाणी दिलं असतं कष्ट केला असतं भरपूर. आहे का ना. मी तर रानाच्या बाहेर गेलेच नसते तिथंच रानामध्ये ही सरी खुरपीत असते ती सरी खुरपीत आली असते ही सरी खुरपीत गेली असते ती सरी. गाडी तर उभं देते ती गाडी मग तेच म्हणते ना लोकांचं सारखं खुरपीत धरून राहिले असते. एवढं दुसऱ्याच्या तर रोजाने गेलो तर काय काम करतो आपल्या इथं स्वतःच तेच म्हणाली ना ऊसाचा बांगा बांगाच बोलला असता. प्रत्येक वर्षी ऊस लागण केला असता. प्रत्येक वर्षी ऊस लागण केला काय नाही. असतं. एक वर्ष कापूस लावला असता एक वर्ष बाजरी लावली असती एक वर्ष ऊस लावला असता. खोडवर लगेच काढून टाकायचं. थोडं लगेच काढून टाकायचं बाजरी लावायची लगेच दुसऱ्या बरं झालं पाऊस अगं बाबा. पडला त्यांना हे टाकायची गरज लागली ना. पाणी टाकायची गरजच नाही. रस्ता बनवायचा चालू आहे इकडं. आता ह्याच्यावर रोलर फिरवायला पाहिजे. रोलर फिरवाय काय रोलर फिरवायची गरज आहे मग. तर बरं नाही याच्या सांडी पडतच नाही. हा बारीक सांडी पडतच नाही. काय फडा खायची चांगली सांडी चारी पडत हो तर लय मोठा बदबद पाऊस आल्यावर तळ्यात. पाऊस बी मापातच झाला बरं का. लय बदबाद आला असतो पाऊस गेला असते. बघा पाऊस बी मापातच झालाय धुड भिजवाय पर्यंत. त्याच्यामुळे ते पाणी टाकायला नव्हते काय की ह्याच्यावर पावसाचीच वाट बघायला लागली होती. हे 10 बाय पाहिजे रे इकडे हा इकडे उतरले काही केलं तरी कडे जाते त्याची. बरं मला सांगा डांबरी बरी का हे सिमेंटचा रस्ता बरोबर. डांबरी लय भारी डांबरीला डांबरीचा रस्ता आवडतो लय रनिंग कटत आहे डांबरीला. ह्याच्यावर रनिंग कटत नाही. एका धड जास्त जागेवर जागची जागा गाडी उडी हाणते. पळती आवरेज देत नाही गाडी. डांबरी असला की गाडी हवेसारखी पळते. हात कटत नाही. मस्त आभाळ आहे. पाऊस येतो पाऊस येऊ दे. पाऊस येऊ दे. आता इथे एक वर्षी म्हणे दिंड्या महागाऱ्या कापूस लावला होता. पाऊसच नव्हता. आता तुम्ही म्हणता की गवत आलं नाही फलन झालं नाही लय म्हणतात ना तुम्ही उलट बरं म्हणता. असले कापस आले होते. पुन्हा तिकडे महागारी आल्यापासून पुन्हा लावलेली कापसं भारी असते. असले कापस असले आता एवढ्याला गवत आलेलं बरं आहे का अजून दिंड्या महागारी फिरल्यावर आल्यावर बरं आहे. दिंड्या जाऊ तर लावत तर झाली ना कापसाची पण आता इथून पुढे तरी पडायला पाहिजे. पडेल ना मग इथून पुढं कुठं काय मग इथून पुढं आहे आणि एखादा
एखादं चालू झाला पाऊस जरा फिरत येतो. आम्हाला चांगला पाऊस यावा, चांगला कापूस हवा, आपल्याला काम लागावं. कापूस याचा जावा यावा कारखान्याला जायचं आणि मस्त दोघांनी वाट्या करायच्या, कापूस याचा जायचं वाट्या करायच्या आणि जायचं. कापूस याचा हो का, किती कापूस असतं ना म्हणे? हा? क्विंटल येतायचं जेवढं होईल तेवढं याचा दोघात 1 क्विंटल का दोघात? सीताफळ पिकलंय ह्या घरी सीताफळ पिकलंय मी बघितलंय असं नाही, पिकलंय तर एवढं लवकर? मी खोटं बोलेन का एवढं लवकर? हो काही हात तुम्हाला वाटतं का मी खोटं बोलेन म्हणून काही हात नाही घालते. खरं नाही खरंच सीताफळ पिकलंय हा आता कुठलं पिकं? पिकलंय पिकलंय हा दिवाळी- दिवाळी लांब राहिली तरी बी पिकलंय दिवाळीच्या नाट्याला असतं. त्याला का ते त्याच्यामध्ये त्याला का ते त्याला का ते त्याला का ते पिकलंय पण उगाच. हा, पिकलंय का? पिकलेलं आहे पिकलेलं आहे पिकलेलं आहे तो का ती पलीकडे बघा आधी काढा हा, भारी झाले काम. नवं फेडायला. हा नवं फेडा आताच बघून गेल्यात मग आपली काय कथा? पण तिनं पिकलेलं बघितलं नसेल तिनं काढलंच नाही मायला खरंच तुझी नजर आहे ना म्हणे. पिकलंय का मानाय पाहिजे तुला. हं. तीन आहे तर तीन खरंच मानाय पाहिजे तुला. पिकलंय का नाही राईटच हा. या वर्षी तर खायला आमच्या कसली नजर आपली माहिती का प्रत्येक गोष्ट ना हे म्हणजे काय म्हणतात नाही हे म्हणजे हेच आहे नजर तेज आहे. बाय बाय आता मी फोन ठेवते आणि काय म्हणते ते इडक बंद करते आणि सीताफळ खाते या तुम्ही सीताफळ खा